उन्हाळ्याच्या सुट्टीत नंदुबाईच्या फॅमिली सोबत चांदोली धरणावर जायचा प्लॅन ठरला। त्यावर चुलीवरचं मटण आणि आजचा बेत होता माणसं जेवण बनवणार होते बायकांना आराम देण्यासाठी। कसला आराम, बायकांचं काय मध्ये मध्ये लुडबुड करायचं काय राहत नव्हतं। अहो कांदा भाजायच्या अगोदरच पोराने मटण टाकून टाकलं आणि कांदा वरनं टाकला। सुरुवातच असली जबरदस्त असं झाल्या म्हणल्यानं पुढं काय होईल त्याचा विचार करा। बिचारा भात कधी शिजते म्हणून ते पोरग वैतागून बसलेलं होतं, भात काय शिजत नव्हता। अहो चुलीला हवाच तेवढी भुरभुर लागत होती। आपल्या चिल्ड्रन फॅक्टरीला दम निघतोय, पाण्यामध्ये म्हशीसारखे जाऊन पडलेले होते। अहो घरनं मसाला करून आणलेला म्हणून बरा, इथं काय दगडावर दगड चेचत बसली असते। अहो चटणी तर 5-7 पळ्या टाकली आणि रस्ता पुरू नये म्हणून बाजूला नदी वाहते तर 2-3 कळशा पाण्यानं वतून टाकलं, नुसतं ढळकवणे। आता त्यात मटणच हुडकत बसा। अहो टोप काळा पडू नये म्हणून त्याला मातीचा पोत्याला दिला, तर इथं ननंद भाऊजांची लागली भांडणं। आमच्या हसून हसून पोटात दुखायला लागलं। बाकीचे ऑडियन्स बाजूला बसून टाळ्या वाजवत होती। आई शपथ बायकांचा एवढा राडा, मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये बसत नव्हते। बाकीची तर अर्धी फॅमिली तिकडे पाण्यातच होती अजून।